Hello, students. We were talking about the differences of three major literary forms: poetry, drama, and novel. In case of poetry, we have certain features of poetry, and they are verse. We may not have the characters in it. The poetry is sung by the poet, and we may not find the plot. However, there are some poems having the plot, having the story, and there are some poems having the characters as well. But basically, poetry is an expression of an individual, and the individual may be the poet or somebody in the poem. म्हणजे कविता हा जो साहित्याचा मुख्य प्रकार आहे, त्या कवितेची जी भाषा असते ती भाषा पद्य स्वरूपाची असते. त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स कदाचित नसतात. अर्थात काही अपवादात्मक कविता आहेत की ज्याच्यामध्ये ड्रामॅटिक मोनोलॉग आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असू शकतात. आणि कविता ही विशेष करून गायली जाते. कवितेमध्ये प्लॉट असेलच असं नाही, किंबहुना नसतोच. काही अपवादात्मक कवितांच्यामध्ये तुम्हाला प्लॉट पाहायला मिळेल. त्याच्यानंतरचा जो दुसरा साहित्याचा जो प्रकार आहे, मुख्य प्रकार आहे, तो आहे ड्रामा किंवा ज्याला आपण प्ले PLAY असंही म्हणतो. याच्यामध्ये सुरुवातीला शेक्सपियरच्या काळामध्ये जी नाटकं लिहिली गेली त्याच्या अगोदरच्या काळातली काही नाटकं आपल्याला पाहायला मिळतात इंग्रजी साहित्यामध्ये. त्याच्यामध्ये व्हर्स लँग्वेज आहे. आणि इन रिसेंट ड्रामाज यू फाइंड द प्रोज लँग्वेज. म्हणजे अगोदरच्या नाटकांच्या मध्ये पद्य लँग्वेज आहे आणि सध्याच्या नाटकांच्या मध्ये गद्य लँग्वेज आहे. तर कादंबरीमध्ये तुम्हाला व्हर्स लँग्वेज दिसणार नाही. यू विल बी able to see the prose narrative. आणि ही सरळ साधी भाषा असते, त्यामुळं सर्वसामान्य माणसाला समजायला सोपी जाते. काव्यात्मक भाषा ही सामान्य माणसाला समजणं अवघड जाऊ शकतं, पण कादंबरीतली भाषा सरळ आणि साधी असल्यामुळं समजणं सोपं बनतं. नाटकामध्ये पात्र असतात, कादंबरीमध्येही पात्र असतात. पण नाटकामधली पात्र स्टेजवर दाखवली जात असल्यामुळं त्याला मर्यादा असते. कादंबरीमधली पात्र काय स्टेजवर दाखवायचीच नसतात. आणि तोच भाग आपल्याला इथं पुढं पाहायला मिळतो, परफॉर्म्ड. नाटक हे परफॉर्म केलं जातं. त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून कथा परफॉर्म केली जाते. स्टेजवरती ती कथा परफॉर्म केली जाते. कादंबरी ही एकतर तो लेखक किंवा त्या कादंबरीतलं मुख्य पात्र हे कथन करत असतो. So this is how you will have to understand the differences. In drama we have the plot, in novel we have also the plot. But the basic difference between drama and novel is that drama has three unities. If the drama has three unities, the unity of action, unity of place, and unity of time, then it turns a very good drama. Whereas in novel, the novelist should focus on the unity of action only. प्लेस आणि टाईमचा काही संदर्भ कादंबरीमध्ये येत नाही. म्हणजे कादंबरीमध्ये तुम्ही कुठलंही ठिकाण कधीही दाखवू शकता. म्हणजे तुम्ही पहिला सीन जंगलाचा दाखवू शकता, दुसरा सीन एखाद्या शहराचा दाखवू शकता, तिसरा सीन एखाद्या घरातल्या बेडरूमचा दाखवू शकता. हे सगळं शक्य आहे कादंबरीमध्ये, कारण का ते दाखवावंच लागत नाही, परफॉर्म करावं लागत नाही. नाटकामध्ये मात्र हे सगळं स्टेजवरती तशा पद्धतीचं बॅकग्राऊंड तुम्हाला तयार करावं लागेल. म्हणजे जर तुम्हाला जंगलाचा सीन दाखवायचा असेल तर यू नीड टू प्रिपेअर द सीन ऑफ दॅट फॉरेस्ट. टाईमचा काही संदर्भ या ठिकाणी येत नाही. म्हणजे नाटक हे ठराविक वेळेमध्ये मर्यादेमध्ये संपलं पाहिजे ही अट नाटकाला असते. कादंबरीची ती अट काय
असू शकत नाही. आणि याच्यानंतर जे डिफरन्सेस आहेत ते डिफरन्सेस आपण शॉर्ट स्टोरी आणि नॉव्हेलमधले पाहूया. आता अर्थात शॉर्ट स्टोरी ह्या काही मुख्य प्रकार नाही, पण शॉर्ट स्टोरीपासूनच पुढं आपल्याला नॉव्हेल आणि त्याच्यातली समानता, थोडीशी समानता, विविधता पाहायला मिळेल. शॉर्ट स्टोरीमध्ये लिमिटेड कॅरेक्टर असतात. 2 कॅरेक्टर्स असतात, 3-4 कॅरेक्टर्स, लिमिटेड कॅरेक्टर्स. नॉव्हेल मेनी कॅरेक्टर्स, नंबर ऑफ कॅरेक्टर्स. 20, 30, 40. It depends on the novelists. शॉर्ट स्टोरी ही 10,000 शब्दांच्या पेक्षाही कमी शब्दात असावी किंवा त्याच्या आसपास असावी, अशा प्रकारचे काही आधार आहेत. आणि कादंबरीमध्ये 70,000 पेक्षाही जास्त शब्द असावेत. अर्थात हे सगळे संदर्भ आहेत, म्हणजे याचा आधार कुठे तुम्हाला निश्चित लेखी स्वरूपात प्राप्त होईल न होईल, बट इट इज एक्सपेक्टेड. आणि म्हणून मी मागं म्हटलं होतं की तुम्ही 4-5 पानाची एखादी कथा लिहिली तर त्याला नॉव्हेल म्हणता येणार नाही. इट विल टर्न टू बी अ शॉर्ट स्टोरी. So in a novel, you have to use maximum characters, maximum words. Short story can be completed by reading in a single sitting. एका बैठकीमध्ये लघुकथा संपते, वाचून संपते. कादंबरीमध्ये साठी मात्र वेळ लागतो. कादंबरीमध्ये चॅप्टर्स असतात, कथा खूप मोठी असते, काही वेळेला डायग्रेशन्स पण असू शकतात. अर्थात हा कादंबरीचा मायनस पॉईंट होऊ शकतो. कादंबरीमध्ये प्लॉट असतो, सब प्लॉट असतो. शॉर्ट स्टोरीमध्ये सब प्लॉट रेअरली फाइंड आउट होईल तुम्हाला. शॉर्ट स्टोरीमध्ये चॅप्टर्स असत नाहीत, नॉव्हेलमध्ये चॅप्टर्स असतात, एपिसोड्स असतात. आणि अशा पद्धतीनं हे जे शॉर्ट स्टोरी आणि नॉव्हेलमधले जे फरक आहेत ते फरक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण कादंबरीची महत्त्वाची व्याख्या पाहिली. पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल याच्यातला फरक पाहिला. नॉव्हेल आणि शॉर्ट स्टोरी याच्यातलाही फरक आपण पाहिलेला आहे. तर अशी ही सध्याच्या काळामध्ये पॉप्युलर असणारी नॉव्हेल आहे. 3 मेजर लिटररी फॉर्मची जर आपण तुलना केली, पोएट्री, ड्रामा आणि नॉव्हेलमध्ये, तर नॉव्हेल ही सध्या पॉप्युलर असणारी लिटररी फॉर्म आहे. वी शुड एन्जॉय दिस फॉर्म ॲज स्टुडंट ऑफ लिटरेचर. साहित्याचे विद्यार्थी म्हणून ह्या सर्वाचा जो आस्वाद आहे तो आस्वाद आपल्याला घ्यायला हवा. आणि याच्यानंतर या सगळ्या इंट्रोडक्शन बॅकग्राऊंड नंतर आपण ही कादंबरी कशी सुरू झाली, त्याची कारणं कोणकोणती होती, कादंबरी विकसित होण्यापाठीमागं कोणकोणती कारणं कारणीभूत ठरली, या सर्वांची चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूयात. थँक्यू.